तर नमस्कार सर्वांना. तर आता मी दाखवते आमच्या माळ्यामध्ये काय काय भाज्या आहेत त्या. तर चला, आमचा कोको आहे, वॉक करायला निघाले संध्याकाळचा चारा खायला. तर फर्स्ट तसं पण मी काळा वाटाणा काढलेला आहे आणि आता मुळ्याच्या शेंगा जरा काढते. तर दाखवते तुम्हाला कशा आहेत त्या. बघा किती लांब लांब छान शेतामधल्या हिरव्यागार. आणि हा आहे हिरवा म्हणजे हरभरा. याला हरभरा बघा कसा आहे. त्यात अजून भरला नसणार चांगला. कसं आवाज आला नाही, अजून कवळा आहे एकदम, काय भरला नाही आहे. ते एकुदी भरली असेल. काय काढते मी, कवळा आहे. तर हे बघा असं आहे, दाखवते तुम्हाला हे कसं वाचतो. तर ह्या शेतामधला हिरवागार हरभरा एका हाताने काही होत नाही, तरी पण प्रयत्न करते, दाखवते तुम्हाला. थोडे थांबा. हे बघा हरभरा छान आहे ना. आता मी खाल्ला. आता मी मुळ्याच्या शेंगा थोड्या काढलेत आणि ह्या काळा वाटाणा जरा काढलेत भाजीसाठी. जरा फ्रेश भाजी. थोड्या मुळ्याच्या शेंगा जरा आणखीन पाहिजेत. मी थोडेशा अजून कवळ्या बघून काढते जरा भाजीसाठी. आम्ही काही जास्त विकत भाजी घेत नाही. जे घरगुती आपल्या भाज्या आहेत त्याच खायच्या, हेल्दी अशा. टमाटर आहेत, उद्या आणते. हां, तर मला सर्दी झाली आहे कारण इकडचं वातावरण आता थोडं ऊन जास्त कमी आभाळ भरते. हे मला ह्याच्यामध्ये जून आणि कवळ्या कळत नाहीत. कुठल्या पण काढणार. तर ह्या आहेत कवळ्या आणि ह्या हिरव्या आहेत त्या जून आहेत आणि ह्या जरा पोपटी आहेत त्या कवळ्या आहेत. तर आमची एक भाजी होईल एवढ्या मी काढते आता. ताज्या किती छान फुलं आलेत. वारं पण किती सुटले गार. तर पाण्याचा साईडला आवाज येत असेल तर सॉरी. आम्ही भुईमुगाला पाणी घातले खाली. तर भाजी पुरत्या घेते आणि मग छान ही फुलं पण शेंगा सेम आहेत, फक्त फुलं किती अलग आहेत. ही व्हाईट आहेत आणि ही पर्पल कलरची आहेत. तर चला जाऊया तिकडे. आमचा हरभरा, ह्या आमच्या तुरीच्या शेंगा आणि ह्या आमच्या वरण्याच्या शेंगा. आमच्या काळ्या वाटाण्याला हुंदीर लागलेत. या काढून घे मोठ्या थोड्याच काढते. होत्या 2-3 जाळ्या काढून घे म्हणजे होत्यात भरपूर. त्या मोहरल्या मला बांधावं आता तर ह्या आमचा काळा वाटाणा आहे, पडलाय सगळा आता. आणि तिथे हुंदरांनी सगळं बिळं पाडलेत. त्या काळ्या वाटाण्याला अशा शेंगा आहेत. थांबा दाखवते. हे बघा अशा शेंगा आलेत, हे बघा. आणि हे आता एका हाताने काय मला सोलायला नाही येणार, पण मला खूप आवडतात कवळ्या खायला, अशा जरा हिरव्यागार. तर आमचा हवेने आहे ना ताट वाजतंय, तिथे बांधले गौरेडे येतात म्हणून. आणि ह्या शेंगा आहेत बघा, काळा वाटाणा. हाय आमचा काळा वाटाणा. एवढी हवा आहे की ताट पण वाजायला, गहू येतात म्हणून.
सूर्य चालला आता त्याच्या घरी. छान दिसतोय ना. आमच्या वरण म्हणजे वाळ ते वाळाची भाजी करतो ना आपण ते. शेतातलं खायला पण तेवढी मेहनत पण असते, तेव्हा हे कुठं ताजं फ्रेश भाजी भेटते आपल्याला. खूप मेहनत आहे बाबा. आता ह्या काळ्या वाटाणा सगळं आम्हाला काढावा लागणार आणि मग त्यातले वाटाणे असं दांडकून घ्यावा लागतात काढून. खूप मेहनत आहे, पण मेहनतीशिवाय फळ पण नाही भेटत आपल्याला. खरं आहे ना. मेहनत आहे म्हणून तरी प्युअर असं खायला भेटतं. फ्रेश भाजी शेतातली हिरवीगार. आणि ह्या दिब्बडाच्या शेंगा काय ते बोलतं तेच आहे. नाही बघा, ह्याची आमटी छान होते, पापडीसारखे आहेत. आमचा मक्का किती भारी आलाय आणि कांदा पण. हा बघा कांदा किती छान आले, बघितलं मस्त आलेत ना, मोठे आलेत. जाऊ दे, बस बाबा गप्प. आणि मेथीला आमच्या आता मेथ्या येणार. जून होऊन गेली पूर्ण, ही मेथीच आहे. आणि कांदा पूर्ण शेतामध्ये. तर आता माझा हे भाजी काढून झालेली आहे, बस झाली. कमी खायची, कुठे एवढं लागत नाही भाजी खायला, थोडीच खातात. ते काय आपल्या शेतातले कधी पण काढून घेऊन जायचं, खरं आहे ना. तर चला तुम्हाला दाखवते मी कापसाचं झाड आमच्या शेतामधलं. हे आहे कापसाचं झाड आणि हे आहे त्याला फूल आलंय आता. किती छान आहे ना, क्यूट. हे पूर्ण कापसाचं झाड म्हणजे आम्हाला वर्षातून कापूस घ्यायला लागत नाही. आणि आमच्या केळीला पण केळे आलेत, 3 घड आलेत. खायचे कधी. आमची जुनी टाकी आम्ही तोडली आणि तिकडे वरती बांधली आता. शेंगा तर झालं पाणी देऊन. आणि इथं मी दबड्याच्या हे लावले, किती मस्त आलेत, छान. आमचा कढीपत्ता छोटंसं झाड आणि ते पपई दिसते का तुम्हाला, बघा. आमचा कोको राऊंडला गेलाय. हे कोको चल ये, मालकाच्या मागणंच फिरणार असं बोलतंय. कोथिंबीर बघा किती फुलं येऊन गेलेत कोथिंबीरला. म्हणजे आम्ही भुईमुगामध्ये कोथिंबीर घातलेली पूर्ण 2 ओप्यातनी. दिसते तुम्हाला लांबून फुलं आलेत ना, ती सगळी कोथिंबीर आहे. तर झाली माझ्या भरतीची भाजी 2 टायमाची. उद्या गुरुवार आहे. हे आहे लवंगूस, म्हणजे कोबीसारखं असते सेम. तर आईला गिफ्ट म्हणून दिलेला आहे. दुसरा गड्डा कुठला असला गड्डा आहे म्हटलं, तो तुटलेला काढून दुसरा आणू. मग त्याचा नको आईला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे दुसरा बुके. तोडला त्या बुकेला. तुला नको. हे आता 2 भाज्या काढलेत, तर आम्ही टाकी बनवली ती सांगतो. ह्यांनीच बांधली, बाबाने आणि ह्यांनी. ही मोठी टाकी ठेवायसाठी खालचा कट्टा आम्ही तोडलाय आणि ह्या बांधलाय. आणि ही टाकी ठेवली का नाही ह्याच्या, की डायरेक्ट पाणी घरामध्ये शेताच्या.
ह्याच्यावर. तिथे पण हिरवागार मका आलाय. तिथे गहू खाऊन गेले आमचा मका परवा, मग त्याला खत घालून जरा आता मोठा आलाय. आणि हे आमचा जुना गोटा होता, तो तोडला. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे आमचा जुना गोटा, तो हा. इथे पण आता आम्ही भाज्याच करणार आहोत, म्हणून प्लेन करायचं. तर चला, आता संध्याकाळ झाली. किती सूर्य छान वाटतं बघितलं ते बघा. दिसला लाईट कशी छान दिसतं संध्याकाळ. तर चला, हिरवागार कढीपत्ता पण आलाय. तर चला, बाय सर्वांना, टेक केअर.